दक्षिण मुंबईतील पर्यटकांची आवडती ओपन डेक डबल डेकर बस सेवा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत। महसूल वाढवण्यासाठी 10 नवीन बसेस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याची सूचना समिती अध्यक्षांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील काही कर्मचारी सोसायट्यांना चोरून पाणी विकून दरमहा 7 ते 8 हजार रुपये वसूल करत असल्याचा गंभीर आरोप महासभेत करण्यात आलाय। यामुळे सामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालघरमध्ये डॉक्टर एम.एल. ढवळे हॉस्पिटलने अधाता ट्रस्टच्या सहकार्याने डिमेन्शिया, पार्किन्सन आणि स्ट्रोक रुग्णांसाठी विशेष वृद्धपकाळ निगा केंद्र सुरू केलंय। यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळतील। कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टसाठी कर्जतमध्ये गेलेल्या घणसोली येथील 20 वर्षीय आर्यन थापर या तरुणाचा पळसदरी डॅममध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। तिसऱ्यांदा पोहायला उतरला असताना हा अपघात घडला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जांभूळ बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। सावंतवाडीसह सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता।